याच्यासाठी निमंत्रित केले गेलेलं आहे की मी बौद्ध धम्म का स्वीकारला ही मांडणी मला करायला सांगितलेली आहे किंवा मी त्याच्याबद्दल अनुकूल होते म्हणून हा विषय मी निवडला। याच्यामध्ये माझी झालेली सगळी प्रक्रिया समजून घेण्यामध्ये आपल्या सगळ्या उपस्थित किंवा श्रोतेवर्गाला आनंद असेल असं मला सांगण्यात आलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार मी तपशिलात न जाता मी थोडक्यात माझी पार्श्वभूमी सांगते, माझं बालपण, त्याच्यानंतरची माझी होणारी प्रक्रिया आणि आजच्या गतीला मी जे काही काम करत आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती, असा माझा थोडक्यात एक प्रवास मी या निमित्ताने तुमच्यासमोर मांडू इच्छिते। काही अडचण आली, टेक्निकली काही जर तुम्हाला अडचणी येत असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा। ह्या टेक्निकल ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी आपण राहून जाऊ शकतात, म्हणून मी फक्त तुम्हाला अशी रिक्वेस्ट करू शकते। आजचा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन हा माझ्यासाठी आयुष्यातला फार संघर्षाचा पण दिवस आहे आणि फार चांगली वाट देणारा पण दिवस आहे। त्याच्यामुळे दरवर्षीचा जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो काही उपक्रम असतो किंवा आपण जो काही कार्यक्रम घेत असतो त्याला माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान आहे। माझी पार्श्वभूमी सांगायची झाली तर माझा जन्म 96 कुळी मराठा या जातीमध्ये स्पष्टपणे सांगायचं झालं तर स्पेसिफिकली मी असं सांगू शकेल की या जातीमध्ये माझा जन्म झाला। मी पुण्यामधलीच रहिवाशी असल्यामुळे माझं पूर्ण लहानपण बालपण हे पुण्यामध्येच गेलं। एका चांगल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये माझं पूर्ण बालपण गेलेलं आहे। 96 कुळी मराठा या समाजात जन्माला आल्यामुळे जरी एक जातीय त्याच्या मागचा एक विचारप्रवाह जरी असला तरीही शहरी भागात मी शिकत असल्यामुळे कदाचित त्याचा प्रभाव सुरुवातीला फार मोठा माझ्यावरती झाला नाही। माझे वडील हे जे प्रख्यात संपादक, विचारवंत, चळवळीतले सगळ्यांचे लाडके असे व्यक्तिमत्व होतं आहे आणि यांच्या सगळ्या वातावरणामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात पुरोगामी विचारांना फार लवकर सरावलेले होते। फार प्रतिगामी वातावरणात माझं बालपण गेलं नाही। माझ्या वडिलांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे, मला आणि माझ्या बहिणीला, मला मोठी बहीण आहे, खूप चांगलं वातावरण दिलं, खूप समानतेचं वातावरण दिलं। पण मी ज्या समाजात जन्म घेतला होता तो समाज मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या टिपेला पोचलेला नव्हता। हा मला अनुभव लहानपणापासून आला, ज्याच्यामध्ये माझ्या आईकडचं आजोळ असेल, माझ्या मावशांची गावं असतील त्यांचं आजोळ असेल, त्यांच्या मुलींचं सासर असेल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी लहानपणापासून काही गोष्टी अनुभव घेत आले की ज्याचा माझ्यावरती फार मोठा खोल परिणाम झाला। सर्वप्रथम माझा जन्माचाच जो भाग आहे की जिथं मी असं म्हणत नाही की फक्त मराठा समाजामध्ये पण प्रातिनिधिक समाजामध्ये आपल्याला मुलगा हा वंशाचा दिवा असा एक समज आहे किंवा अशा प्रकारचा एक उत्साहाचं वातावरण तेव्हाच निर्माण होतं की जेव्हा मुलगा हा जन्माला येतो। तर त्या प्रकारचं उत्साहाचं वातावरण माझा जन्म नक्कीच देऊ शकला नाही। त्यानंतर जो काही भाग अनुभवला तो थोडासा भाग होता की हुंडा प्रथा एक मोठ्या प्रमाणामध्ये मला, माझ्या वडिलांच्या बाबतीत मी नाही म्हणणार, माझे वडिलांनी खूप चांगल्या प्रकारे माझ्या आईला वर्तणूक दिली। त्यांच्या स्वतःच्या लग्नामध्येही त्यांनी कधीही हुंडा घेतला नाही। या बाबतीत माझ्या आजोबांना ते पटलेलं नव्हतं, पण माझ्या वडिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो एक सुधारणावादी दृष्टिकोन आमच्या एकूणच कुटुंबियांमध्ये रुजवला होता। पण जर आपण एकूण मराठा समाज म्हणून जर माझा एक अनुभव विचाराल तर स्पष्ट किंवा अस्पष्टरित्या मात्र हुंडा पद्धत ही चालू होती किंवा आजही आहे। मी असं म्हणणार नाही की हे फक्त मराठा समाजाचंच म्हणून मी हे, पण मी ज्या समाजात जन्माला आले तिथं मला हे प्रकर्षाने जाणवलं आणि त्या प्रक्रियेमध्ये स्त्रीचं दुय्यम स्थान हे मला जाणवत होतं। पण तरी सुद्धा प्रिव्हिलेजेस जे असतात, एक उच्च जातीतली महिला म्हणून मिरवून घेण्याचे जे प्रिव्हिलेजेस आहेत ते प्रिव्हिलेजेस बरेचसे मला मिळत होते, हे पण मी मान्य करते। त्या मानाने संघर्ष मोठ्या प्रमाणात मला लहानपणी अनुभवायला मिळाला नाही। छोटे मोठे गावाकडचे काही अनुभव होते, पण त्यातला एक प्रकर्षाने जाणवणारा अनुभव जो माझ्यामध्ये प्रत्येका स्त्रीला जाणवतो पण माझ्या बाबतीमध्ये मला तो गावाकडच्या वातावरणामध्ये जाणवला, तो म्हणजे स्त्रीचा जो महिन्याचा मासिक पाळीचा जो विषय आहे तो, की ज्यावेळेस मला वेगळं बसवलं गेलं। काहीतरी घरामध्ये सण होता आणि गावाकडे या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये महिलांना किंवा मुलींना वेगळं बसवलं जातं। सो या प्रक्रियेमध्ये मात्र ते मला प्रकर्षाने जाणवलं आणि तिथं मला फार मोठ्या प्रमाणात तो त्रास झाला होता किंवा तो मला एक अस्वस्थपणा आला होता या सगळ्या विषयाचा।
ह्या सगळ्या गोष्टी जाणवत असताना मात्र मी जेव्हा शहरामध्ये शिकत होते, शहरी भागामध्ये मी शिकत होते, तिथं मात्र माझ्या वडिलांनी आम्हाला खूप समानतेची वागणूक दिल्यामुळे, खूप मोठ्या प्रमाणात एक स्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे मला तो भाग जाणवत नव्हता. पण मी ज्या शाळेमध्ये शिकत होते किंवा मी ज्या सोसायटीमध्ये राहत होते त्या वातावरणामध्ये मात्र मला 2 जातींचा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात लहानपणी अनुभवायला मिळाला. मी हे संपूर्ण विस्तारीकरण तुम्हाला जे सांगते हे शालेय वातावरणातलं सांगतेय. अजून मी महाविद्यालयाच्या उमरा चढलेली नाहीये. शालेय वातावरणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोसायटीपासून ते माझ्या शालेय वातावरणापर्यंत मला 2च जाती माहिती होत्या. त्या 2 जाती होत्या ब्राह्मण आणि मराठा. या 2 जाती मध्ये मला नेहमी सतत वाटायचं की मराठा मी का आहे, म्हणजे लहानपणी दुसरी कुठली जात असते, क्षुद्र अतिक्षुद्र नावाच्या कुठल्या जाती असतात या माझ्या मनी ध्यानीही नव्हत्या. मला मराठा आणि ब्राह्मण एवढ्या 2च जाती माहिती होत्या आणि त्याच्यामध्येही ब्राह्मण श्रेष्ठ हा एक फार मोठ्या प्रमाणात विचार त्याच्यामध्ये रुजलेला होता. सतत कोकणस्थ ब्राह्मण आहेस का तू, देशस्थ ब्राह्मण आहेस का तू, अशा पद्धतीने विचारलं जायचं आणि मला खरं म्हणजे खूप न्यूनगंड निर्माण व्हायचा की मग मी ब्राह्मण का नाहीये. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटायला लागलं की ब्राह्मण म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ आहेत आणि मी कुणीतरी फार कनिष्ठ आहे. याच्यामध्ये आणखीन कनिष्ठ काय असू शकतं ह्याचा विचारही तेव्हा माझ्या ध्यानी नव्हता. पण मला एक मात्र वाटायचं एका टप्प्याला की हेवा वाटायचा की मी ब्राह्मण असायला पाहिजे होते, किंवा अगदी मनातल्या आतल्या कोपऱ्यात जर तुम्ही गेलात तर एक तिरस्कारही होता की हे ब्राह्मण काय स्वतःला शहाणे समजतात का, हा एक काहीतरी एक भाग त्याच्यामध्ये रुजलेला होता. पण तरी काही गोष्टी अनुकरण व्हायचं त्या प्रक्रियेमध्ये की ब्राह्मणांचा हा भाग जर तुम्ही बघितलात तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वर्तन करताय असा एक आदर्श दिसायचा. त्यामुळे मराठा आणि ब्राह्मण ह्या संघर्षात मी हा सगळा अनुभव घेत असताना मला असं वाटलं की ब्राह्मण आणि मराठा ह्याच्या पलीकडे पण कुठल्या जाती आहेत याचा जो एक ओळख म्हणता येईल किंवा याची जी एक जाणीव म्हणता येईल ही मला महाविद्यालयीन जीवनामध्ये सुरू झाली. महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना सुरुवातीला मी इंजिनिअरिंगला गेले होते. फार काहीतरी मोठी मी इंजिनियर बनणार होते, पण माझं मन त्याच्यात रमलं नाही. माझे वडील पत्रकार, लेखक, संपादक असल्यामुळे मला सुद्धा आर्ट्स ह्या विषयाकडे जास्त ओढा होता. त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी मला ती पूर्ण फ्रीडम दिलं की तुला ज्या विषयात अभ्यास करायचा, ज्या विषयात तुला करिअर करायचं त्या विषयात तू करिअर कर. सो थँक्स टू हिम फॉर गिव्हिंग मी दॅट फ्रीडम. आणि मग मी आर्ट्समध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं. आर्ट्समध्ये मी माझं BA केलं आणि हे आर्ट्स करत असताना मी पत्रकारच होण्याच्या अनुषंगाने मी सगळ्या माझी वाटचाल सुरू झाली होती. त्याच्यामध्ये मी माझ्या युवा प्रतिनिधी हा जो प्रकार असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विद्यालयीन शिक्षण घेता घेता, महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा लेख लिहिता, अशा प्रकारचं हे काम असतं युवा प्रतिनिधीचं. तर ते काम मी 1-2 दैनिकांमध्ये त्यावेळेस केलं होतं आणि या निमित्ताने माझे काही लेख पण प्रसारित झाले होते. तर ह्या सगळ्या लेखांच्या प्रसारित होण्याच्या मागची एक भावना तुम्हाला सांगते की ख्रिश्चन झालं त्यांचा ख्रिसमस म्हणून सण असतो, मुस्लिम झालं त्यांचा आपला ईद सण असतो, दिवाळी सण असतो हिंदूंचा, अशा बऱ्याच 3-4 सणांचं मी आणि माझ्या मैत्रिणींनी कव्हरेज केलं होतं आणि त्याबद्दलची मालिका आम्ही चालवली होती. पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे धर्मांचा तौलनिक अभ्यास किंवा कंपॅरिझन हा भाग त्याच्यामध्ये नव्हता. त्याच्यामध्ये फक्त एवढाच भाग होता की उत्सव किती छान आहे प्रत्येका धर्माचा, प्रत्येका धर्मामध्ये किती वेगवेगळे उत्सव चांगल्या प्रकारे मांडले गेलेले आहेत, असा एक आनंददायी सोहळा म्हणूनच फक्त मी त्याच्याकडे तोपर्यंत बघत होते. त्यामुळे कुठल्याही धर्मामध्ये कुठल्या समतेच्या परंपरा आहेत, कुठल्या विषमतेच्या परंपरा आहेत ह्याच्याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास त्यावेळेस नक्कीच माझ्याकडून झाला नाही. त्यावेळेस मी गांधींच्या प्रभावाखाली खूप मोठ्या प्रमाणात होते, महात्मा गांधींच्या, आणि त्यांचे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकाने मी फार मोठी भारावून गेले होते. त्यामुळे समाजवादी आणि गांधीवादी विचारांकडे मी फार मोठ्या प्रमाणात ओढले गेले. त्याच्यावरती मी एक लेख सुद्धा लिहिला होता, त्याचं प्रचंड प्रशंसा त्या काळात झालेली होती. आणि त्यावेळेस नाही म्हटलं तरी सुद्धा बऱ्यापैकी माझ्या वडिलांकडून समाजवादी आणि गांधीवादी विचारांचा एक जो धागा आहे तो माझ्याकडे आलेला होता. त्यामुळे तोपर्यंत आर्ग्युमेंट्स फार मोठ्या प्रमाणात सुरू नव्हते. आणि या दरम्यानमध्ये युवा सकाळमध्ये मी NIE म्हणजे न्यूजपेपर इन एज्युकेशन म्हणून काम बघत असताना वेगवेगळ्या वस्तीतल्या मुलांच्या ज्या सरकारी शाळा आहे तिथं आम्ही काही युवा प्रतिनिधी आम्ही ट्रेनिंग्स घ्यायला जायचो त्या मुलींचे. आणि त्यावेळेस त्या मुलींच्या वस्तीतल्या काय समस्या आहेत, त्या मुलींना कुठल्या कुठल्या संघर्षातून जावं लागतं ह्याची ओळख मला तिथं सुरू झाली. आणि मला असं वाटायला लागलं की फक्त पत्रकार म्हणून मला ह्या प्रश्न किंवा ह्या समस्या समजणार नाहीत किंवा सोडवता येणार नाहीत,
तर मला त्याच्यासाठी नक्कीच एक सामाजिक कार्यकर्ती म्हणूनच काम करावं लागेल. आणि त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये एक फार मोठा भाग असा वाटला की ह्या सगळ्या वातावरणामध्ये प्रश्न समजून घेण्याच्या उद्दिष्टाने, प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्दिष्टाने मी MSW म्हणजे सामाजिक कार्याचा जो अभ्यासक्रम आहे की जिकडे तुम्ही सामाजिक कार्याचा अभ्यास पण करता आणि शिवाय तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे बघू शकता, अशा दोन्ही गोष्टींचा विचार करून मी MSWचा कोर्सला ऍडमिशन घेतलं. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर MSWला येईपर्यंत सुद्धा मला जाती व्यवस्थेची ब्राह्मण आणि मराठा सोडला तर तशी फारशी मोठी ओळख झालेली नव्हती. जेव्हा कर्वे इन्स्टिट्यूटला मी ऍडमिशन घेतलं, सुरुवातीचा काही काळ बऱ्यापैकी नेहमीच्या अकॅडमिक्समध्ये गेला. आम्हाला रिसर्च विषय असतो करण्यासाठी. 2 वर्षामध्ये आम्हाला एक रिसर्च सादर करावा लागतो MSWच्या विद्यार्थ्यांना. आणि त्या रिसर्चच्या विषयामध्ये मी कुठला विषय घ्यावा हा माझ्यासमोर प्रश्न होता. तर मला वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिलांच्या रिलेटेड जे विषय आहेत त्याच्यामध्ये फार आवड होती किंवा त्याच्यामध्ये गती होती असं म्हणूया. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्या विषयाच्या संबंधितच मी एखादा रिसर्चचा विषय घ्यावा आणि विधवा पुनर्विवाहाचा विषय मी ह्याच्यामध्ये रिसर्चचा विषय म्हणून निवडला. ह्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाहाच्या विषयामध्ये फार पहिल्यापासून आपल्याकडे जर आपण इतिहास चालला, आता मी त्या तत्वज्ञानात जाणार नाही, पण आपण जर हा विषय चालला तर आपल्याला एक लक्षात येईल की ब्राह्मण विधवांवरती झालेले अत्याचार किंवा ब्राह्मण विधवांनी न केलेले पुनर्विवाह याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात बोललं गेलं. त्यामुळे माझ्या रिसर्चचा विषय मी तयार करताना मी ब्राह्मण विधवा आणि त्यांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न या संदर्भामध्येच हा रिसर्चचा विषय मी सुरुवात केलेली होती. माझ्या वडिलांशी चर्चा करताना त्यांनी मला एक सुचवलं की तू फक्त ब्राह्मण विधवांबद्दलच का अभ्यास करतेयस, मराठा समाजातल्या आपल्या समाजातल्या पण विधवांचा तू त्याच्यामध्ये अंतर्भाव कर. आणि मला हा विचार अतिशय महत्वपूर्ण वाटला, कारण की मी ज्या समाजामध्ये जन्माला आलेली आहे, मी ज्या समाजामध्ये महिलांचं दुय्यम स्थान लहानपणापासून अनुभवत आलेली आहे, तर त्या समाजातल्या विधवांचं काय आताची स्थिती आहे हे जाणून घेणं या रिसर्चच्या निमित्ताने मला शक्य होणार होतं. आणि त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ब्राह्मण आणि मराठा अशा दोन्ही जातीतल्या विधवांचा अभ्यास केला. त्याच्यामध्येही मला प्रकर्षाने फार मोठ्या प्रमाणात काही फाइंडिंग आले की ज्याच्यामध्ये तुलनेने मला ब्राह्मण विधवांची अवेलेबिलिटी फार लवकर मिळाली. म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये ती प्रक्रिया असते की आम्हाला रिस्पॉन्डंट मिळावे लागतात. आम्हाला ज्यांच्याबद्दल आम्हाला माहिती लिहायची आहे त्यांची आम्हाला मुलाखत आधी घ्यावी लागते. तर ती मुलाखत घेताना मला ब्राह्मण विधवा तुलनेने मिळू शकायच्या, पण मला मराठा विधवा अवेलेबल पण होत नव्हत्या. म्हणजे त्या समाजासमोर येऊन त्यांचे प्रश्न मांडायला कुणीतरी एक रिसर्च करणारी मुलगी येते आणि ती तुम्हाला 4 प्रश्न विचारते, ह्याच्याबद्दल सुद्धा एक फार मोठा काय म्हणतात न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये होता. बऱ्याचशा महिला म्हणजे बऱ्याचशा मराठा विधवा महिला या रिसर्चच्या दरम्यान मी असा अनुभव घेतला की त्या आतमध्ये किचनमध्ये बसलेल्या असायच्या किंवा त्यांच्या माझघरात बसलेल्या असायच्या आणि बाहेर हॉलमध्ये जिथं मी पेन आणि पॅड घेऊन बसलेली असायची तिकडे त्या यायच्या सुद्धा नाहीत. कारण की बाहेर त्यांची मुलगा किंवा पुरुष मंडळी थोडक्यात बाहेर हॉलमध्ये बसलेली असेल, त्यांच्यासमोर आम्ही कसं बोलू या न्यूनगंडामध्ये त्या असायच्या. त्या मानाने ब्राह्मण विधवा महिला मला अशी दिसली की ती हॉलमध्ये असायची, ती टीव्ही बघत असायची, ती आर्थिकदृष्ट्या संपन्न होती तुलनेनी आणि तिच्यामध्ये सांस्कृतिकतेचा एक फार मोठा तिच्यावरती परिणाम झालेला होता. कारण की सांस्कृतिक कार्यक्रमात तिला सहभागी करून घेतलं जात नव्हतं. हा एक फार मोठा त्यांच्यामध्ये एक लॅक्युना किंवा एक फार मोठ्या प्रमाणात एक ती विषण्णपणा त्यांच्या मनामध्ये तो होता. पण मराठा जातीच्या विधवेच्या बाबतीमध्ये मी हा अनुभव घेतला की मुळामध्ये ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा तिच्या मुलावरती अवलंबून असायची. आणि इथं मला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या स्त्रियांमध्ये किंवा मराठा जातीच्या स्त्रियांमध्ये अजून आर्थिक स्वावलंबन कसं निर्माण करता येईल याबद्दलचा एक विचार प्रवाह सुरू झाला. ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत या 2 जातीमध्ये मी माझी मानसिकता अडकलेली होती. पण यांचा MSWचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये काही क्रांतिकारक विचारांनी आणि आमच्या काही मित्रमंडळींनी त्याच्यामध्ये भर घातली. आम्ही बरेच चर्चा करायचो, आमचे वेगवेगळे सेमिनार्स चालायचे, वादविवाद चालायचे. मग त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, मी समाजवादी गांधी विचारांनी प्रेरित असल्यामुळे मी तो विचार प्रवाह तिथं मांडत होते. आणि त्यामध्ये काही मंडळी होती की जी जाती व्यवस्था, बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध वगैरे असे विचार मांडणारे होते. मला त्यांचे विचार पडत होते काही प्रमाणामध्ये, पण मी त्या विचारांना मान्य पूर्णपणे केलेलं नव्हतं असं म्हणता येईल हवं तर. पण चर्चा चालू होत्या आणि ह्या चर्चा चालू असताना वस्ती पातळीवरती जे आमचं फील्डवर्क आम्हाला करावं लागतं, म्हणजे मी 1-2 वस्ती पातळीवरच्या ज्या सामाजिक संस्था आहेत जिथं मी फील्डवर्क केलं, जिथं मला झोपडपट्ट्या म्हणजे काय ह्यांचा पहिल्यांदा फार तीव्रतेने अनुभव आला. मी असं सांगू शकेल की त्या झोपडपट्ट्यांचा अभ्यास करताना आम्हाला कम्युनिटी प्रोफाईल म्हणून एक अभ्यास करावा लागतो. कम्युनिटी प्रोफाईल म्हणजे ज्या वस्तीमध्ये तुम्ही अभ्यास करत असता त्या वस्तीचा समूह
कुठल्या प्रकारचा आहे, ह्या जाती कुठल्या प्रकारच्या आहेत, किती टक्के लोक कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या समूहातून आली आहे, स्त्री पुरुष किती आहेत. मग बाकीचे पण आणखीन विषय असतात की समाज मंदिरं किती आहेत, तिकडे ग्राउंड्स किती आहेत, तिथे मेडिकल फॅसिलिटीज काय आहेत, अशा प्रकारचे बरेचसे त्यात उल्लेख असतात. पण त्याच्यामध्ये मुख्यतः मला जो विषय जाणवला तो म्हणजे खालच्या जातीतले म्हणजे महार आणि मातंग या समाजातली जी लोक आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये वस्तीमध्ये राहतात. महार आणि मातंग हा विषयच मुळामध्ये माझ्यासाठी खूप नवीन होता. मुस्लिम समाजातली लोक इकडे फार मोठ्या प्रमाणात मला दिसली आणि जे दिसले नाहीत ते म्हणजे मराठा आणि ब्राह्मण जातीतली लोक. आणि मला हा प्रश्न मग पडायला लागला की मराठा आणि ब्राह्मण समाजातली लोक वस्तीमध्ये का जास्त नाहीयेत आणि मग महार मातंग आणि मुस्लिम या समूहातली लोक इथं फार मोठ्या प्रमाणात का आहेत. आणि मग जातीव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने विषय सुरू झाला. कारण की मला असं वाटतं की ही मुळामध्ये जी विचारप्रवाह करण्याची पद्धत आहे किंवा हा विषय आहे हा खरं म्हणजे समतेच्या प्रक्रियेतूनच खरं म्हणजे सुरू झाला. कारण की ही मला विषमता वाटायला लागली होती. ही कम्प्लिटली विषमता आहे की काही समाज आहे जो फ्लॅटमध्ये राहतोय, जो बंगल्यामध्ये राहतोय, जो अतिशय चांगल्या सुखसुविधांमध्ये राहतोय, अगदीच काही त्याच्यातले अगदी 0.01% कुठंतरी वस्त्यांमध्ये असतील आणि मॅक्झिमम समाज 90% समाज महार मातंग मुस्लिम हा समाज आपल्या वस्त्यांमध्ये राहतोय, आपल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय. तर एवढी विषमता का आहे आणि ही विषमता कशी निर्माण झाली आणि इथून माझ्या ह्या सगळ्या विचारांना खरं म्हणजे सुरुवात झाली की ही मला जाणून घ्यायचं, ह्याच्या मागचं कारण काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. आणि ही प्रक्रिया जाणून घेत असताना मग माझा बाबासाहेबांचा अभ्यास सुरू झाला. त्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा माझी ओळख झाली ती ज्योतिबांशी खरं म्हणजे झाली. त्या प्रक्रियेमध्ये ज्योतिबांनी लिहिलेले सगळं साहित्य असेल, शेतकऱ्याचा आसूड किंवा त्यांचा पोवाडा, सावित्रीबाईंची पुस्तकं असतील. सावित्रीबाईंना वाचल्यानंतर तर मी गणपती आणि गौरी आणि ज्योतिबांना वाचल्यानंतर गणपती आणि गौरीचं पूर्णपणे मी दहन केलं असं म्हणता येईल. दरवर्षी गणपती आणि गौरीला नटून थटून सजून जाणारी मी आईला विरोध करायला लागले की मी गणपती गौरीला मानणार नाही, मी मूर्तीपूजा मानणार नाही, मी तू सरस्वती आणि ह्यांचं पूजन करण्यापेक्षा तू सावित्रीचं पूजन कर, तू सावित्रीची पुस्तकं वाच. कारण की सावित्रीने आपल्याला शिक्षण द्यायला शिकवलेलं, या विचारांनी ती सुरुवात झाली. ज्योतिबा फुले हे मला सगळ्यात मोठे क्रांतिकारक वाटायला लागले. मला असं वाटलं की ज्योतिबा फुलेंइतका समतावादी पुरुष आतापर्यंत या जगामध्ये कधीच जन्माला आलेला नसेल. आणि ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हा विचार सुरू असतानाच एकीकडे गांधींचा विचार पूर्णपणे डोक्यातून तसा गेलेला नव्हता. पण आमच्या MSWच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चर्चा सतत घडत होत्या. यशवंत मनोहर नावाचे जे गांधीवादी आहेत मोठे, तर त्यांना मी इन्व्हाइट केलं होतं कर्वेन्स आमच्या कॉलेजमध्ये बोलण्यासाठी. आणि त्यांनी सुद्धा बहुजनवादी गांधी अशी एक नवीन मांडणी केलेली होती. सो त्या मांडणीनी सुद्धा माझे काही आंबेडकरवादी मित्र फारसे काही इम्प्रेस झालेले नव्हते. तिथेही आमचे थोडेफार वाद झाले होते. पण गांधीवादी विचारांच्या प्रक्रियेमध्ये जर म्हणाल तर मी गांधींच्या बाबतीतली काही पुस्तकंही वाचत होते. गांधींची काही स्त्रीवादी मतं मला थोडीशी दुय्यम दर्जाची वाटत होती. मला असं वाटत होतं की समतावादी काम करणारा जो ज्योतिबा आहे त्या ज्योतिबाच्या तुलनेमध्ये गांधी कुठंच नाहीत, या मताला मी ठाम झाले. अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास माझा सतत चालू होता ह्या सगळ्या पातळीवरती. त्यानंतर गांधी विचार परिषद एक वर्ध्याला भरत असते, त्याच्यावरती आमच्याकडून काही राईटअप्स मागवले गेले होते कॉलेजमध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं की गांधी विचार परिषदेला तुम्हाला का जावं असं वाटतंय. आणि मी तोपर्यंत माझं मत होतं की गांधींइतका पुरोगामी विचारवंत दुसरा कुणी नाही. त्यामुळे माझं सिलेक्शन झालं. त्यांनी मला पाठवलं सुद्धा गांधी विचार परिषदेला. आणि तिथं मी एका टप्प्यापर्यंत भारवलेलेच होते की गांधींनीच खरं म्हणजे आपल्याला सगळा व्यवस्थित मार्ग सांगितलेला आहे समता आणण्याचा, सामाजिक विषमता कमी करण्याचा. पण जेव्हा मी गांधी विचार परिषदेला गेले, गांधी विचार परिषदेला मी पूर्ण अटेंड केली. गांधी विचार परिषदेचं शेवटचं जे सत्र होतं ते चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायमूर्ती, जे आता वारले पण फार मोठे गांधीवादी ते. आणि त्यांचं सत्र पण खूप सुंदर झालं. म्हणजे गांधींचा एक करुणेचा जो भाग आहे, गांधींनी ज्या प्रकारे त्यांच्यामध्ये करुणा होती तो भाग त्यांनी इतका सुंदर हे केला की फार भारावून जायला झालं होतं मला. पण त्यांचं सत्र संपल्यानंतर आम्ही काही विद्यार्थी जाऊन त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं सुद्धा की गांधींनी जातीव्यवस्थेबद्दल नक्की काय काम केलं, किंवा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जो काही वाद होता तर त्याच्यामध्ये गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या तुलनेमध्ये तुमचं मत काय आहे की जातीव्यवस्थेच्या जाती अंत ज्याला आपण म्हणू ह्याच्याबद्दलचं काय तुमचं आकलन आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांनी कदाचित जाहीरपणे नाही पण आमच्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये तरी त्यांनी हे सांगितलं की जाती अंतासाठी सगळ्यात मोठं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या कार्याच्यापर्यंत गांधीजी नाही पोहोचू शकलेले. त्या एका वाक्याने फार मोठी कलाटणी माझ्या सगळ्या विचारांना मिळाली. कारण की एक गांधीवादी कार्यकर्ता
आम्हाला सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीअंताचं कार्य केलं, कदाचित तेवढी उंची गांधींना पण गाठता आलेली नाहीये. तोपर्यंत विचारांच्या प्रक्रियेमध्ये मला हे जाणवतच होतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये असमानता गांधींच्या विचारांमध्ये मला काही उल्लेखनीय बाबी सोडता जाणवत होती. तरी सुद्धा गांधींच्या चळवळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सहभाग घेतलेला होता. ही गोष्ट सुद्धा दुर्लक्षली जाण्यासारखी नव्हती. पण तरी सुद्धा आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग समतावादी दृष्टिकोन कुठला स्वीकारायचा किंवा मग समानता कुठल्या विचारांनी येईल आणि ही जाती व्यवस्था कुठल्या विचारांनी कमी होऊ शकते याचा माझा अभ्यास सुरू झाला. कारण की जोपर्यंत मला समाजवादी आणि गांधींचा विचार पटत होता तोपर्यंत मी त्या विचारांनी गेले. परंतु जेव्हा त्यातले मला काही लूपहोल्स जाणवायला लागले तेव्हा मग त्यातून एक नवीन विचार, मग ज्योतिबांचा विचार, मग सावित्रीबाई फुलेंचा विचार, आणखीन कुठल्या धर्माचा विचार, असा एक तौलनिक अभ्यास, मी जसं म्हटलं की मी सतत त्याचा कंपॅरिझन करत होते, कुठेतरी रेफरन्सेस लावत होते, तर तो अभ्यास माझा सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये मग एक मात्र लक्षात आलं की जाती व्यवस्था, कारण की मला स्वतःला जे मान्य नव्हतं ते म्हणजे जातीची उतरंड मला मान्य नव्हती. जो लहानपणापासून ब्राह्मण आणि मराठा हा वाद सुरू झालेला माझ्या डोक्यामध्ये होता तो पुढे जाऊन शूद्र अतिशूद्र झोपडपट्ट्यांच्या विषयापर्यंत तो गेलेला होता. त्यामुळे जशी स्त्री पुरुष समानता हा मुद्दा फार आधीच रुजलेला होता, तसाच जाती व्यवस्थेमध्ये असलेली उतरंडही मान्य नव्हती. त्याच्यामुळे मी अशा प्रकारचं स्वतःचं आयुष्य नक्कीच जगणार नाही या बाबतीत मी ठाम होते. मी ती जाती व्यवस्था घट्ट करण्यासाठी त्याच जातीत पण मी लग्न करणार नाही ही मानसिकता माझी अगदी पक्की झालेली होती. पण मग समतावादी विचारप्रवाह नक्की कुठला स्वीकारायचा, बाबासाहेबांना तसंच डोळे बंद होऊन स्वीकारायचा आहे का त्याचा आणखीन पण बाकीच्या धर्मांचा अभ्यास करायचा आहे. आणि यासाठी बुद्ध आणि बुद्ध धम्माचे भवितव्य एक पुस्तिका आहे छोटी, बाबासाहेबांनीच लिहिलेली आहे. त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे मला उपयोग झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये, ज्याच्यामध्ये चारही धर्मांचं आपल्याला जर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा तुम्ही वाचन केलं असेल तर तुम्हाला एक जाणवेल की चारही धर्मांचा ह्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह अभ्यास केलेला दिसतो. आणि ज्याच्यामध्ये मला एक जाणवतं की बुद्ध स्वतःला एक माणूस म्हणून सांगतोय. तो कुठल्याही प्रकारचा प्रेषित नाहीये, तो कुठल्याही प्रकारचा देवाचा माणूस नाहीये, तो स्वतः एक माणूस आहे. तो कुठलाही मुक्तिदाता नाहीये, तर तो मार्गदाता म्हणून आहे. आणि ही गोष्ट मला इतकी फार मोठ्या प्रमाणामध्ये हे होणार होती, कारण की आपल्याकडे झापडबंद पद्धतीने जे सगळं परंपरागत पद्धतीने सगळं पाळायचं असतं, मग त्या रूढी परंपरा स्त्रियांवरती लादलेल्या सगळ्या गोष्टी असू देत, पण ज्या पद्धतीने ते सगळं पारंपरिक आणि ते करायचं आहे, आयुष्यभर आपण ते करत आलेलो आहे, आपल्या पूर्वजांनी ते केलेलं आहे आणि आपली आधीची पिढी सांगतीये म्हणून झापडबंद पद्धतीने आपण ते करायचं आहे. म्हणून जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टीला माझा पहिल्यापासून नकार होता. मला पहिल्यापासून प्रश्न विचारण्याची सवय होती आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी याच्यामध्ये मला फार मोठ्या प्रमाणामध्ये ती स्पेस दिली. कारण की आईला कळत होतं की हिचं काहीतरी चाललेलं आहे, पण तिला काही फारसं त्यातलं हे नव्हतं. पण माझ्या वडील म्हटले की ती पुस्तक वाचतीये ना, ती चर्चा करतीये ना, आणि तिला करू देत, तिला अभ्यास करू देत. कारण की आणि बौद्ध धर्माच्या बद्दलचा अभ्यास करताना मला वडिलांशी सातत असणाऱ्या चर्चांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात उपयोग झाला, हे मी अगदी आवर्जून सांगू शकते. म्हणजे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती त्यांनी माझ्यावरती केली नाही, कुठल्या प्रकारचं बंधन मला घातलं नाही. त्यांना हे लक्षात येत होतं की मी बाबासाहेबांच्या किंवा बुद्धाच्या विचारांकडे झेपावली जातीये आणि मला त्याच्यामध्ये स्वारस्य येत आहे, ह्याचा मला फार माझी संपूर्ण बोलण्याच्या ह्याच्यातून त्यांना हे लक्षात येत होतं. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याला अडवणूक केली नाही, हे मात्र मी नक्की मान्य करते आणि मी त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये असताना, सगळ्या धर्मांचा अभ्यास करत असताना बौद्ध धर्म, आणि मी जसं म्हटलं की आणखीन एक बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे किंवा बौद्ध धर्मापर्यंतचा विचार हे करण्यामागे एकतर समतावादी दृष्टिकोन, की जिथं जातीची उतरण नसेल, जिथं माणसाला माणूस म्हणून वागवलं जात असेल, हा विचार मला जसा पटला, तसा स्त्रियांबद्दलचा एक महत्वाचा विचार मला जो जाणवला तो म्हणजे कुठल्याही दुसऱ्या धर्मामध्ये मला स्त्री ही अर्हत पद, म्हणजे ज्याला आपण एक उच्च पद म्हणतो कुठल्याही धर्मातलं, की ती भिक्खुणी बनू शकते, ती अर्हत प्राप्त करू शकते आपल्या धर्मामध्ये, बुद्ध धर्मामध्ये, ही सोय किंवा ही स्पेस फक्त मला बुद्ध धर्मच देऊ शकतो एक स्त्री म्हणून. दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये मी त्या अर्हत पदापर्यंत जाऊ शकत नाही. ही फार मोठी जमेची बाजू मला बौद्ध धर्मामध्ये वाटली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की बौद्ध धर्म किंवा बौद्ध धम्म हाच समाजाला एका समतावादी पातळीवरती आणण्याचा प्रयत्न करू शकतो. ही झाली काही पुस्तकं आणि काही वैचारिक चर्चेतून येणारी तत्वज्ञानात्मक मांडणी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला जे आतून त्रास होत होता किंवा मला असं वाटतं की करुणेचा भाव असेल किंवा समतेचा भाव असेल, मला दिसणारी झोपडपट्टी, रस्त्यांवरती राहणारी लोक, अक्षरशः जी उघड्यावरती राहतात, उघड्यावरती ज्या झोपड्या तुम्हाला लक्षात असेल मला काय म्हणायचे ते, अशा पद्धतीने राहणारी लोक, याचा मला किळस यायला लागली होती. मला असं वाटायचं की लोक असं आयुष्य का जगतात
आणि किंवा लोकांना असं आयुष्य का जगावं लागतं ह्याच्या मागची जर कितीही कारणं तुम्ही बघायला गेलात तरी सुद्धा त्याच्यामध्येही फार मतमतांतरं आहेत. पण जाती व्यवस्था हा जर प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला नाही, धर्मातली असलेली विषमता ही ह्याच्यातली असलेली उतरण, माणसाला माणूस म्हणून न वागवणं, हे विषय जर गांभीर्याने घेतले नाहीत तर कुठल्याही समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, ही माझी पक्की खात्री त्या दरम्यान झाली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बुद्ध धर्माकडे येण्याचा बाबासाहेबांचा जो विचार आहे तर तो मला फार मोठ्या प्रमाणामध्ये समानता देणारा मुद्दा वाटायला लागला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही लोकांचं कॉन्ट्रीब्युशन मी मान्य करायला पाहिजे इथं, की ज्यांनी मला ह्या विचार प्रवाहामध्ये आणलं किंवा ज्यांनी मला ह्या प्रक्रियेमध्ये माझी मानसिकता घडवण्यासाठी नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. कुठलाही विचार करताना फक्त पुस्तकं तुम्हाला तो विचार देऊ शकत नाही, तुमच्या आजूबाजूचा समूह पण तो विचार तुम्हाला देत असतो किंवा त्यांच्याबरोबरची चर्चा किंवा त्यांच्याबरोबरचे असलेले अनुभव, प्रत्यक्ष वस्तीमध्ये राहणारे आमचे काही कार्यकर्ते, ह्यांच्या अनुभवातून सुद्धा तुम्ही काही प्रमाणामध्ये प्रज्वलित होता किंवा काही प्रमाणामध्ये तुम्हाला एक मोठ्या प्रकारची प्रेरणा मिळत असते. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी मला ज्या संघटनेची मदत झाली ती म्हणजे बौद्ध युवा संघर्ष समिती, ज्यांनी MSWला असताना ज्यांचे संघटक बरेचसे चर्चा करायचे आमच्याबरोबर आणि त्याच्यामध्ये मला फार मोठा त्याचा उपयोग झाला. मी त्याच्यातल्या काही संघटकांची इथं नावं घेऊ इच्छिते. सर्वप्रथम माझी चर्चा सुरू केली संघर्ष आपटे ह्या संघटकांनी, ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला त्या चर्चेमध्ये आणलं. माझं पहिलं शिबिर घेतलं बौद्ध युवा संघर्ष समितीच्या सचिन कांबळे या संघटकांनी. त्या शिबिरांनी मला फार मोठ्या प्रमाणात एक चांगली बांधणी दिसली बौद्ध धर्माची, की जी समतेवरती आधारित आहे. त्यानंतर डॉक्टर हर्ष जगजाप यांनी आमची पूर्ण काय म्हणतात दृष्टीच पालटवली. म्हणजे माझी स्वतःची मी वैयक्तिकदृष्ट्या सांगू शकते की कशा प्रकारे बौद्ध धम्म हा क्रांतीचं एक पाऊल आहे, या पद्धतीची दृष्टी मला डॉक्टर हर्ष जगजाप यांच्या शिबिरातून मिळाली. त्याचबरोबर काही महिला कार्यकर्त्या आमच्याबरोबरच्या माझ्या मैत्रिणी, ज्याच्यामध्ये मी धम्मसंगिनीचं नाव घेऊ इच्छिते. त्याचबरोबर कविता, जिचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला, जी माझी चांगली मैत्रीण आहे. माझी मैत्रीण संबोधी, पल्लवी, दीपाली या तर आमच्याबरोबर असतातच. तर ह्या सगळ्यांच्या बरोबर कार्यरत असताना मला एक जाणवलं की आपण जर एकत्र मिळून अशा प्रकारे समतावादी समाजाचा जर विचार करायला सुरुवात केली तर आपण एक काहीतरी नवीन बदल घडवू इच्छितो. त्यामुळे हा समूह आणि हा तत्व म्हणून विचार या दोन्हीची सांगड झाली आणि मला माझ्या धर्मांतर करण्याच्या प्रक्रियेबद्दल ठामपणे मी माझी भूमिका निश्चित करायला लागले. या प्रक्रियेमध्ये एकीकडे वडिलांची चर्चा चालूच होती, जसं मी म्हटलं तसं. आणि वडिलांची चर्चा चालू असताना माझं पूर्वाश्रमीचं नाव मी इथं सांगू इच्छिते. माझं पूर्वाश्रमीचं नाव दीपा अरुण खोरे आणि आत्ताचं जे नाव आहे की जेव्हा मी माझ्या वडिलांशी चर्चा केली त्याच्यानंतर मी माझं नाव दीपा हे बदलून माझं नाव मी संघमित्रा हे केलं. संघमित्राची तुम्हाला पार्श्वभूमी माहितीच आहे. संघमित्रा ही सम्राट अशोकाची मुलगी की जिने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि सम्राट अशोकाबद्दल, आज सम्राट अशोकाची विजयादशमीच आपण साजरी करतो आणि सम्राट अशोकाने फार मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्म सगळीकडे पोहोचवला. त्याच्यामध्ये महेंद्र आणि संघमित्रा ह्या त्याच्या दोन्ही मुलांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि ही चर्चा मी आणि माझे वडील खरं म्हणजे करत होतो. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या वडिलांना म्हटलं की मला संघमित्रा हे नाव खूप प्रभावित करतंय, कारण की संघमित्रा म्हणजे संघाची मैत्रीण या अर्थाने. आणि ते म्हटले तू बदलू शकतेस. आणि मला तो फ्रीडम नेहमीप्रमाणे मला मिळाला आणि तो मी मिळवला. आणि मी माझं गॅझेटमध्ये सुद्धा नाव संघमित्रा असं करून घेतलं. आणि माझ्या आईचं आणि वडिलांचं, आधी फक्त वडिलांचं नाव होतं, पण मी माझ्या आईचं आणि वडिलांचं असं दोघांचंही नाव, एक समतावादी दृष्टिकोन माझ्यापासून सुरू व्हावा म्हणून मी दोघांचंही नाव माझ्या गॅझेटमध्ये मी टाकलं. इथं ती पहिली माझी स्वतःपासूनची बदल दाखवण्याची एक प्रतिकात्मक कृती असं मी सांगू शकेल. त्यानंतर 2005 साली मी आमच्या बौद्ध युवा संघर्ष समितीच्या प्लॅटफॉर्मवरनं मी अशी घोषणा केली की मी धर्मांतर करत आहे. त्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी काही लोक भेटली, काही लोकांनी मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, काही ज्येष्ठ लोकांनी मला तुझा वापर होईल चळवळीमध्ये, मराठा म्हणून तुझा वापर केला जाईल अशा प्रकारे पण सांगितलं गेलं. काही मराठा संघटनेच्या काही संघटकांनी मला आपली मराठा जात सोडू नकोस, तू धर्म कशाला बदलतीयस, तुला समानतेचा विचार करायचा आहे, तुला बुद्धाचा विचार आवडतोय, बाबासाहेबांचा विचार आवडतोय, तू जरूर कर, पण त्यासाठी तू जात आणि धर्म का सोडतीयस. या पद्धतीने पण माझा मानसिक बदल किंवा मी हा माझा निर्णयावरती विचार करावा या पद्धतीने त्यांनी माझी भेट घेतली होती. असे बरेचसे विषय त्याच्यामध्ये आले. परंतु मला असं वाटलं की नुसतं
घोषणा करून आणि नुसतं बोलून हे होत नाही, तर आपण कृतीमध्ये, जसं मी नुसतं दीपाचं संघमित्रा करणं हे नुसतं बोलून होत नाही, तर जोपर्यंत मी ते गॅझेटमध्ये करत नाही, जोपर्यंत मी ते माझे एक लीगल डॉक्युमेंट नसेल तोपर्यंत त्याला कुठलाही अर्थ नसतो. याच प्रकारे जोपर्यंत मी भाषणं करते, मी धर्मांतराची घोषणा करते, पण मी धर्मांतरच करत नाहीये, ती टेक्निकलच बाब असते. पण जर मी धर्मांतर करत नसेल तर मला असं वाटलं की त्या कृतीला किंवा त्या विचारांना काही अर्थ नाहीये. आणि म्हणून 2006 साली 14 ऑक्टोबर 2006 साली मी बौद्ध धम्म दीक्षा घेतली. आमचे पण काही 3-4 लोक तेव्हा माझ्याबरोबर होते. पूर्वाश्रमीचे 3 जण ब्राह्मण होते, मी पूर्वाश्रमीची मराठा होते आणि एक पूर्वाश्रमीचा माळी आमच्याबरोबर येणार होता, पण तो थोडासा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भांबावून गेला. आणि मी त्याला दोष देणार नाही. आपला समाज अजूनही जाती मानसिकतेमधून पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे हे भांबावणं साहजिक होतं. त्याच्यामुळे तो आमच्याबरोबर येऊ शकला नाही, पण तो पूर्णपणे त्या प्रक्रियेमध्ये आलेला होता. त्यामुळे अशा आम्ही चौघांनी ही धर्मांतराची पूर्ण प्रक्रिया पार केली. त्याच्यानंतर बौद्ध धम्म दीक्षा घेतल्यानंतर, म्हणजे अजूनही मला तो दिवस आठवतो खरं म्हणजे, आज तो दिवसच आहे. आमच्या बौद्ध धम्म दीक्षेला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. अजूनही त्याच्यावरती खरं विश्वास बसत नाही, पण हे सत्य आहे. आणि 22 प्रतिज्ञा म्हणताना झालेला तो आनंद, ते शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्धाच्या मूर्तीसमोर बसून तुम्ही जेव्हा दीक्षा घेता त्यावेळेस असलेला तो एक जो नवा जन्माचा जो एक ती फिलिंग आहे की मी नवजन्म घेत आहे, ते मला नाही वाटत ते शब्दात मला मांडता येईल इथं. पण नक्कीच तो नवजन्म मी घेतला. तो नवजन्म समतेचा होता, समान विचारांचा होता, विषमता पार करणारा होता. हे सर्व जरी असलं तरी तो नवा जन्म प्रचंड संघर्षाचा सुद्धा होता. कारण की मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून तुलनेनी मला प्रिव्हिलेजेस सगळे मिळत गेलेले आहेत. बऱ्यापैकी एक चांगलं प्रतिष्ठित नाव असल्यामुळे, घर एक चांगलं असल्यामुळे मला कधीही फार मोठा संघर्ष करावा लागला नाही. माझ्या वडिलांनी मला ते स्वातंत्र्य दिलं असल्यामुळे फार मोठा संघर्ष मला करावा लागला नाही. पण ज्यावेळेस मी संघर्षाची वाट निवडली, बाबासाहेबांचंच वाक्य संघर्ष करा म्हणून, पण खऱ्या अर्थाने ती संघर्षाची वाट धर्मांतर झाल्यानंतर मी अनुभवली. कुठल्याही प्रकारचे प्रिव्हिलेजेस, बऱ्याचशा लोकांना वाटायचं मी धर्मांतर केलं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठी कलुषित मनं होती की तुला कुठले तरी बेनिफिट्स मिळणार असतील म्हणून तू धर्मांतर केलेलं आहेस. तुला मराठा जातीचे बेनिफिट्स नव्हते आणि तू जर पूर्वाश्रमीची म्हणजे तुला महार जातीचे काहीतरी बेनिफिट्स, एससीचे काहीतरी बेनिफिट्स मिळणार असतील म्हणून तू धर्मांतर केलेले आहे, अशा प्रकारचे सुद्धा आरोप झाले. पण त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं हे त्यांनाच नंतर लक्षात आल्यामुळे ते मागे फिरले या सगळ्या प्रक्रियेमध्ये. धर्मांतर केल्यानंतरची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बोलावलं गेलं, धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित झाले, त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचं स्वागतही केलं. त्यानंतरचा पुढचा जो टप्पा होता तो म्हणजे माझ्या विवाहाच्या निर्णयाचा. आणि हा विवाहाचा जो निर्णय आहे जो मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे की एक मुद्दा नक्कीच होता त्याच्यामध्ये की बाबा मला जातीमध्ये लग्न करायचं नव्हतं, हे मी नक्की केलेलं होतं. मग ते कुणाशी काय असं काहीच त्याच्यामध्ये मेन्शन नव्हतं. पण एवढं मात्र नक्की होतं की बाबा मी बौद्ध धम्मावरती चालणाऱ्या आणि समतेच्या वाटेवरती चालणाऱ्या मुलाशी नक्कीच सहचर म्हणून त्याचा स्वीकार करेल. आणि आमच्या संघटनेमध्ये सचिन कांबळे ह्याचा मी स्वीकार केला त्या पद्धतीने. सचिन कांबळे हा स्वतः चांगला शिक्षक आहे, त्यांनी आमचे खूप चांगली शिबिरं घेतलेली होती. खरं म्हणजे माझ्या घडण्यामध्ये त्याचा खूप मोठा हातभार होता. आणि खरं तर एक संघटक, एक बुद्धाचा विचार आणि हा सगळा जो भाग आहे, ह्या विचारांनी काय होतं माहितीये का की एका पुरुषामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात समतेची जाणीव निर्माण होते, जी मी बऱ्याचशा पुरुषांमध्ये बघितली नाही, जी मला त्याच्यामध्ये दिसली. जे वडिलांनी मला स्वातंत्र्य दिलं तेच स्वातंत्र्य मला माझ्या नवऱ्यांनी पण दिलं. कुठलाही संघर्ष असू देत, कुठल्याही अडचणीचा काळ असू देत, पण मला कुठल्याही प्रकारे त्यांनी डिमोटिवेट केलं नाही, कुठल्याही प्रकारे त्यांनी मला दुय्यम स्थान दिलं नाही. कुठलंही चळवळीचं काम असू देत, अगदी आमच्या मुलांच्या जन्मापासून ते मुलांची काळजी घेण्यापासून ते अगदी माझ्या करिअरपर्यंतच्या सगळ्या निर्णयांमध्ये तो माझ्या पाठीशी होता. कदाचित माझ्या घरचे किंवा बाकीच्या समाजातले सुद्धा लोक एवढे मला ठामपणे पाठीशी नसतील, पण माझ्या नवऱ्याने मात्र मला ती साथ दिली. माझी पहिली मुलगी झाल्यानंतर कसं करायचं, मला काम करायचं होतं, मला जॉब करायचा होता, मला घरी बसायचं नव्हतं. पण त्याच्यामध्ये एकमेव व्यक्ती माझ्या पाठीशी उभं राहिलेली ती म्हणजे माझा नवरा. तो म्हटला की मी तुझ्याशी सगळं हे करायला तयार आहे, पण तुला जे वाटतंय ते तू कर. आणि त्याच्यामुळे आजतागायत मला अखंड पद्धतीने माझा जॉब किंवा माझं करिअर यशस्वीपणे करता आलं. आज मी एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये
CSR म्हणजे ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं आपण म्हणतो, तिथे मॅनेजर म्हणून पदावरती काम करत आहे, त्याच्यासाठी सुद्धा कारणीभूत हा माझ्या नवऱ्याचा पाठिंबाच आहे. आज माझ्या दोन्ही मुलांना, जर तुम्ही ते लहान आहेत अजून, पण त्यांनाही तो अनुभव येतो की ममतेची माया देऊन तो त्यांना सांभाळत असतो. मला असं वाटतं की हा विचार, हा आचार जो आहे तो एका बौद्ध कुटुंबातून फार मोठ्या प्रमाणात येतो. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या सासूबाईंचं आहे. माझ्या नवऱ्याच्या घडण्यामध्ये, माझ्या नवऱ्याच्या ह्या प्रकारच्या काळजी करण्याच्या स्वभावामध्ये, सगळं काही संतुलन राखण्याच्या स्वभावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आणि बुद्धाचा समतेचा विचार तर आहेच, पण व्यवहारातून त्याला जे आलेला आहे तो व्यवहार म्हणजे माझ्या सासूबाईंचा स्वभाव. मी बौद्ध धर्मातील एकमेव स्त्री इतकी कणखर बघितली, जी कदाचित मी माझ्या समाजातल्या स्त्रियांमध्ये पण एवढी कणखर, कदाचित माझी एखादी आत्या वगैरेचं मी उदाहरण नक्कीच सांगू शकेल की माझी एक आत्या आहे की जी खूप अशा स्ट्रॉंगली तिने सगळं घर उभं केलं, पण एवढ्या परिस्थितीतून स्वतःच्या बळावरती स्वतःचं घर उभं करणारी स्त्री म्हणून मला असं वाटतं की मला माझ्या सासूबाईंचा फार मोठ्या प्रमाणात अभिमान वाटतो त्या बाबतीत. आणि स्वाभिमान काय असतो, स्वाभिमानी जगणं काय असतं, हे मी माझ्या सासूबाईंच्या वर्तणुकीतून जाणवतं मला ते. आणि तो स्वाभिमानी भाग माझ्या नवऱ्यामध्ये आणि पर्यायी तो माझ्यामध्ये पण उतरलेला आहे की तुम्ही कुणालाही मिंध राहू नका, तुम्ही कुणी कमी नाही आहात. तुम्हाला ह्या जाती व्यवस्थेने किंवा ह्या समाजाने तुम्हाला मागास म्हणून ठरवलेलं असलं तरी तुम्ही त्या प्रकारचं वर्तन तुमच्यावरती लादून घेऊ नका. तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवा. हा जो एक विचार आहे, हे जे प्रत्यक्ष वर्तनातून तुम्ही लोकांपर्यंत नेण्याची गोष्ट आहे, ही गोष्ट मला या कुटुंबामध्ये शिकायला मिळाली. आणि मला असं वाटतं त्याच्याबरोबरच एक आपुलकीचा भाग, एक काळजीचा भाग आणि एक आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा भाग सुद्धा मला माझ्या सासूबाईंनी शिकवला. कारण की आर्थिकदृष्ट्या कुणावरती अवलंबून न राहता ती व्यक्ती आजही स्वाभिमानाने तिचं आयुष्य जगू शकते. एक स्त्री म्हणून मला असं वाटतं, एक बौद्ध धर्मातली एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या स्त्रीचा मला नक्कीच आज आदर इथं करावा असं वाटतो. आणि पुढे कधीही माझं पण जेव्हा म्हातारपण येईल तेव्हा नक्कीच मला या स्वाभिमानाने नक्कीच आयुष्य जगायला आवडेल, हे मी इथं मेन्शन करू इच्छिते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरती किंवा ह्याच्या मुद्द्यावरती बाकीचे बरेचसे नातेवाईक, पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी हे सांगू शकते, बरेचसे नातेवाईक म्हणजे मी मराठा नातेवाईकांबद्दल बोलतीये, बरेचसे नातेवाईक दुखावले गेले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हा विचार फारसा काही पटला नव्हता, हे मी मान्य करते. पण मी आज एक सांगू शकते की बऱ्याचशा कालावधीनंतर जेव्हा मी, माझ्या नवऱ्यांनी, माझ्या घरच्यांनी मिळून ज्या प्रकारे आम्ही आमचं नातेसंबंध जपले आणि त्यांना सुद्धा लक्षात आलं की बाबा हे एक चांगलं जेन्युइन काम करत आहे, समतेच्या वाटेवरचं काहीतरी काम करत आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांनी आमचे विचार स्वीकारले, पण त्यांनी आम्हाला स्वीकारलं, त्यांनी माझ्या नवऱ्याला स्वीकारलं, हे मी मान्य करू इच्छिते. आणि आज माझ्या मावशा असतील, माझ्या मावस बहिणी असतील, माझे आत्या असेल, त्यांची मुलं असतील, आज त्यांच्याशी माझे जे संबंध आहेत ते अगदी अतिशय चांगले संबंध आहेत, अगदी घरोब्याचे संबंध आहेत. आणि एक मला असं म्हणायला आवडेल की मराठा समाज म्हणून आपण बऱ्याचदा फार सरंजामी वृत्ती आणि हुकुमशाही आणि ह्या सगळ्या लेबल आपण लावतो, पण मला असं वाटतं या समाजामध्ये जाणीव जागृती करणं फार गरजेचं आहे. आपण कुठल्याही समाजाबद्दल बोलताना आपण त्या समाजामध्ये आणखीन कुठल्या गॅप्स आहेत ज्या भरायला पाहिजेत, आपण त्या समाजाला विश्वासात घेऊन कसं पुढे नेलं पाहिजे, मला असं वाटतं या गोष्टींवरती काम होणं जास्त गरजेचं आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सतत त्याच्यातल्या तफावती आणि बौद्ध समाज आणि मराठा समाज हा कसा शत्रू आहे एकमेकांचा, ह्याच्यामध्ये आपण खूप एनर्जी वेस्ट करतो. उदाहरणार्थ भीमा कोरेगावचा जो विषय झाला त्याच्यामध्ये हाच मोठ्या प्रमाणात विषय झाला. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या वादांमध्ये पडण्यापेक्षा मला तर असं वाटतं मराठा समाजाने तरी का आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आपलं स्वतःचं सारखं कौतुक करावं. म्हणजे लहानपणापासून मला जे फिलिंग आलेलं होतं की तरी सुद्धा ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत, मग आपण कशाच्या ह्याच्यावरती शेखी मिरवतोय हा मला आजही पडणारा प्रश्न आहे. पण मी एवढं नक्की म्हणू इच्छिते की मराठा स्त्री म्हणून तिलाही आज बाहेर पडायची इच्छा आहे, तिलाही आज नवं शिकायची इच्छा आहे. मराठा पुरुष म्हणून तोही आज चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन मोठ्या पदांवरती काम करू शकतो, त्याला सुद्धा आपल्याला समतेची वाट दाखवण्याची गरज आहे. आज ब्राह्मण आणि बौद्ध पुरुष असं मी समजू शकते, ब्राह्मण आणि बौद्ध पुरुष किंवा ब्राह्मण आणि बौद्ध समाज हा तुलनेने मला सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तुल्यबळ वाटतो. एकमेकांच्या काही सिमिलॅरिटीज त्याच्यामध्ये मला दिसतात.
त्या तुलनेमध्ये मराठा समाज किंवा मराठा पुरुष किंवा मराठा स्त्री ही सुद्धा अंतर्भूत होऊ शकते. फक्त आपण आपल्यातले जे मतभेद आहेत आणि सारखे जे आपण एकमेकांवरती दोषारोप करतो हा विषय न करता आपण एक डायलॉग साधला गेला पाहिजे. आपण एकमेकांची चर्चा केली पाहिजे. वेगवेगळ्या समाजातली जी लोक आहेत त्यांना जोडलं गेलं पाहिजे. मला आज माझ्या नातेवाईकांकडे बघून असं वाटतं की त्यांच्यापर्यंत जर हे विचार आधी पोहोचले असते, त्यांच्याशी जर डायलॉग झाला असता, कदाचित आजच्या पिढीला मी नाही लगेच बदलवू शकणार, हे मी मान्य करते. आज मी जशी बदलले, कदाचित त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा फार मोठा भाग होता, कारण की माझ्या वडिलांनी लहानपणापासून आम्हाला ती स्पेस दिलेली होती. कदाचित प्रत्येक मराठा मुलीला ती स्पेस मिळणार नाही तिच्या घरामध्ये, किंवा प्रत्येक मराठा पुरुषाला एक वंशाचा दिवा म्हणूनच बघितलं जाईल. पण जर नवीन येणारी जी पिढी आहे त्या नवीन येणाऱ्या पिढीमध्ये जर आपण एक प्रकारचं बाळकडू निर्माण केलं, आपण त्यांच्यामध्ये एक विचार प्रवाह सुरू केला, त्यांच्याशी डायलॉग करायला सुरुवात केली, कुठल्याही प्रकारची पूर्वग्रहित वाईट दृष्टिकोन न ठेवता आपण या समाजाला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न. आणि मला माहिती आहे की आपला बौद्ध समाज जो आहे तो खूप खूप ऍक्सेप्टेबल आहे. मला स्वतःला सचिनच्या सगळ्या नातेवाईकांनी, सचिनच्या कुटुंबानी कुठल्याही प्रकारचं काहीही हे न करता स्वीकारलं आणि आजही ते फार मनापासून माझ्याशी सगळेजण वागत असतात. त्यामुळे आपला बौद्ध समाजच एक समाज असा आहे की जो सगळ्यांना स्वीकारतो आणि जो पुढे घेऊन जातो सगळ्यांना आपल्याबरोबर. तर मला असं वाटतं की ही डायलॉग करण्याची गरज आहे. हिंदू धर्म झालं, मुस्लिम धर्म झालं, ख्रिश्चन धर्म झालं, इतर धर्म झाले, ह्याच्यामध्ये सुद्धा एक स्पेस प्रत्येका पुरोगामी विचारवंताला हवी असते. मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीपासून जर आपण ती स्पेस निर्माण करायला सुरुवात केली, समतेच्या वाटेवरती जर आपण जायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं ही नक्कीच मोठी एक वाटचाल ठरू शकेल. आणि त्या दृष्टीने समतावादी विचार प्रवाह हा सगळीकडे विखुरला जावा. प्रत्येका ह्याच्यातले समतावादी विचार घेऊन ते धागे कसे एकत्र गुंतता येतील, तो संवाद कसा पुढे नेता येईल, या दृष्टीनेच आम्ही काही संघटकांनी मिळून भारतीय समता संघाची स्थापना केलेली आहे. तुम्ही जर माझ्या ह्याच्यातील संघटक भारतीय समता संघ हे वाचलं असेल तर सध्याच्या टप्प्यामध्ये मी या प्रकारचं काम करत आहे की ज्या विविध विचार प्रवाह, विविध धर्मातले समतावादी विचार प्रवाह आहेत ह्यांना जाणून घेऊन त्यांची एक आपल्याला नाव बांधता येईल का, विविध जातीय ह्याच्यात अडकलेली जी लोक आहेत त्यांना सुद्धा आपण कुठली एक स्पेस निर्माण करून देऊ शकतो का, ज्याच्यामध्ये आपल्याला एक समतावादी नवीन समाज निर्माण करता येऊ शकतो. या पद्धतीने आज मी कार्य करत आहे आणि त्याच्यामुळे आज भारतीय समता संघ आम्हाला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती नेण्याची इच्छा आहे. आणि त्याचंच एक काय म्हणता येईल, त्याचंच एक रूप म्हणून थोडक्यात मला बहुजन संघटक ही संघटना जाणवली. कारण की बहुजन संघटक या संघटनेचं सुद्धा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म मला एक जाणवतोय की ते वेगवेगळ्या विचारवंतांना, वेगवेगळ्या समाजातल्या, मुस्लिम समाजात असू देत किंवा दुसऱ्या वाल्मिकी आणखीन 2-3 समाजातल्या, मातंग समाजातल्या वगैरे महिलांना सुद्धा त्यांनी इथं आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी पण आपले विचार मांडलेले आहेत. मगाशी संबोधी बोलली ब्राह्मण समाजातली व्यक्ती, आज मराठा समाजातली बोलती आहे. अजून पण तुम्ही विविध समाजातल्या लोकांना इथं आणत आहात. तर हा एक प्रकारे समतावादी विचार प्रवाहच आपण ह्याच्यातून पुढे नेत आहोत. सो मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, बाबासाहेबांनी मांडलेला जो विचार आहे आणि माझे जे वैयक्तिक अनुभव आहेत हे मला आज इथे मांडायचे होते. माझ्या मते बऱ्यापैकी मी एक तासभर मांडणी केलेली आहे आणि बहुजन संघटकनी ही मला संधी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी परत एकदा त्यांचे धन्यवाद देते. अजून